जवळच असलेल्या एका लहानशा गावात एक मुलगी राहायची. तिचं नाव होतं संपूर्णा. ती साधी, शहाणी आणि बुद्धिमान होती. तिच्या गावातले लोक तिला समाधान या नावाने ओळखायचे, कारण तिच्या चेहऱ्यावर नेहमीच एक शांत आणि आनंदी हास्य असायचं. संपूर्णाचं घर साधं होतं, पण तिच्या मनात आणि विचारात मोठेपण होतं. तिचे आई-वडील शेतकरी होते आणि तीही त्यांना मदत करायची. तरीही तिचं मन नेहमी नव्या गोष्टी शिकण्याच्या ओढीत असे. ती नेहमी पुस्तकांमध्ये डुंबलेली असायची. गावाच्या शाळेत ती शिकत होती आणि तिच्या गुरुजींनी तिच्यातल्या जिज्ञासेची आणि चिकाटीची ओळख पटवली होती. एके दिवशी तिच्या शाळेत गावाचा गौरव नावाने एक स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत मुलांनी आपल्या गावाच्या प्रगतीसाठी नवे कल्पना सादर करायच्या होत्या. संपूर्णा खूप आनंदात होती. तिने खूप विचार करून ठरवलं की ती शाश्वत शेती या विषयावर सादरीकरण करणार. तिचं मत होतं की गावातील लोकांनी नैसर्गिक आणि जैविक पद्धतीने शेती करावी, ज्यामुळे मातीचं स्वास्थ्य टिकून राहील आणि पिकांची गुणवत्ता सुधारेल. स्पर्धेच्या दिवशी संपूर्ण स्वतःचं सादरीकरण आत्मविश्वासाने सादर केलं. तिने गावाच्या प्रत्येकाला सांगितलं की शेतीत नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे कसं गरजेचं आहे आणि नैसर्गिक संसाधनांचा वापर करून कसं उत्पन्न वाढवता येईल. तिचं सादरीकरण ऐकून सर्वांनी टाळ्या वाजवल्या आणि तिचं नाव गावाचा गौरव म्हणून घोषित करण्यात आलं. तिला एक मोठा पुरस्कार मिळाला, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिने तिच्या गावाच्या मनात जागृती निर्माण केली. तिच्या विचारांनी गावात बदल घडवला आणि तिच्या मार्गदर्शनाखाली गावातल्या शेतकऱ्यांनी शाश्वत शेतीचा अवलंब केला. संपूर्ण नुसतीच गावातली एक साधी मुलगी राहिली नाही, तर ती एका बदलाची चिंगारी बनली. तिचे जीवन फक्त स्वतःपुरतं मर्यादित न राहता तिचं ध्येय इतरांना प्रेरणा देणं होतं.